Very welcome all of you in my YouTube channel DK अभिलाष. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. इलेक्ट्रिकल थेअरी तसेच प्रॅक्टिकलचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती खास येत असतात. तर असे आपलं विशेष इलेक्ट्रिकलचं चॅनल आहे. मी इन्स्ट्रक्टर अभिलाष खंडागळे आपणा सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करीत आहे. आपले सेकंड इयरचे लेसन चालू आहेत आणि यामध्ये आपला महत्त्वपूर्ण असा ट्रान्सफॉर्मर हा लेसन चालू आहे. यामधील आपण व्हिडिओ या अगोदर पाहिलेले आहेत आणि मागच्या लेसनमध्ये आपण माहिती पाहिली होती की ट्रान्सफॉर्मर थंड ठेवण्याच्या पद्धतींची माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली होती. आणि आजचा आपला व्हिडिओ असणार आहे ॲटो ट्रान्सफॉर्मर याविषयी. त्याचप्रमाणे इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मर या टॉपिकवरती आपला व्हिडिओ असणार आहे. आणि यामध्ये आपण पाहतो की इथे मुख्य टॉपिक बघा आजच्या लेसनमध्ये आपल्या व्हिडिओमध्ये असे असणार आहेत. ॲटो ट्रान्सफॉर्मरविषयी माहिती पाहणार आहोत. त्याचप्रमाणे इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मरमध्ये दोन प्रकारचे ट्रान्सफॉर्मर येतात, CT आणि PT. एक करंट ट्रान्सफॉर्मर आणि दुसरा पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर. तर याबद्दल माहिती आपण आजच्या लेसनमध्ये पाहणार आहोत. ॲटो ट्रान्सफॉर्मरची माहिती आपण पाहत आहोत. आणि ॲटो ट्रान्सफॉर्मरला सिंगल वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर सुद्धा म्हणतात, कारण याच्यामध्ये एकच वाइंडिंग असते, एक सिंगल वाइंडिंग असते याच्यामध्ये. आणि याचं सर्किट बघा असं असणार आहे. इकडे ही प्रायमरी साईड आहे, ही याचं सप्लाय व्होल्टेज V1 आणि इकडे ही सेकंडरी साईड आहे. सेकंडरी इकडे प्रायमरीला आपण AC सप्लाय इथे दिलेला आहे आणि ही एकच वाइंडिंग आहे. या ठिकाणी मात्र याला टॅपिंग काढलेले असतात आणि येथून इथपर्यंत ह्या संपूर्ण ह्या टर्न आहेत, याला आपण N1 म्हणूया. प्रायमरी टर्न आपण म्हणू किंवा संपूर्ण ट्रान्सफॉर्मरच्या एकूण टर्न्स आहेत. N1 बरोबर एकूण टर्न्स, वाइंडिंगचे टर्न्स म्हणजे वेढे, संपूर्ण वेढे आहेत. सिंगल वाइंडिंग, एकच वाइंडिंग आहे, परंतु याला वेगवेगळे टायपिंग काढले असतात. सेकंडरी साईडला हा इथं नॉब आहे आणि हे जे टर्न्स आहेत याला म्हणायचं N2. सेकंडरी टर्न्स आहेत ह्या N2 सेकंडरी टर्न्स. मग इकडे एक व्होल्टमीटर जोडला आपण, हे प्रायमरी साईडचं आहे आणि हे सेकंडरी साईडचं आहे. मग यामध्ये जर सेकंडरी साईडचं व्होल्टेज जे आहे, हे नॉब आहे, एकूण वेड्यांपैकी जर जास्त वेडे असतील तर याला स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आपण म्हणतो. सेकंडरीला जास्त व्होल्टेज मिळणार. आणि याचे जर वेडे आपण जर कमी केले, इकडे हा नॉब आहे समजा, तर याचे वेडे आपण इथं असे कमी केले, टॅपिंग आहेत समजा इथे असे, तर सध्या इथे आहे, असे कमी करू शकतो आपण, असे वाढवू शकतो इकडे. तर याचे वेळे हे एकूण टर्न्स आहेत. या एकूण टर्न्सपैकी सेकंडरीला फक्त एवढा भाग हे N2 टर्न्स असणार आहेत आणि एवढंच इथं व्होल्टमीटर आपण इथं जोडू शकतो, एवढं व्होल्टेज मिळणार. आणि आपल्याला ट्रान्सफॉर्मेशन रेशो माहिती आहे. काय आहे ट्रान्सफॉर्मेशन रेशो? बघा, ट्रान्सफॉर्मेशन रेशो माहिती आहे आपल्याला, V1/V2 बरोबर N1/N2 बरोबर I2/I1. हे रेशो माहिती आहे. या ठिकाणी सेकंडरीचं व्होल्टेज काढायचं असेल तर कसं काढणार? इथं तसं V1 गुणिले N2 त्रिकस गुणाकार जर केला आपण तर V2 गुणिले N1 असं होईल. V2 ची किंमत काढायची असेल तर काय करायला लागणार आपल्याला की
V1 गुणिले N2 अपॉन N1 असं करावं लागेल. तर हे सेकंडरी साईडचं व्होल्टेज आपल्याला मिळेल. या ट्रान्सफॉर्मेशन रेशोप्रमाणे आपल्याला इथं व्होल्टेज काढता येतं. तर हे स्टेप डाऊन झालं हे. आणि जर याचे टर्न वाढवत गेले आपण सेकंडरीचे, तर सेकंडरीचं व्होल्टेज वाढणार आणि त्याला आपण स्टेप अप ट्रान्सफॉर्मर असं म्हणतो. अशा प्रकारे एकाच वाइंडिंगच्या सहाय्याने आपल्याला जे ट्रान्सफॉर्मरसाठी प्रायमरी आणि सेकंडरी व्होल्टेज मिळत आहे त्याला आपण ॲटो ट्रान्सफॉर्मर असं म्हणतो. ॲटो ट्रान्सफॉर्मर आहे. ॲटो ट्रान्सफॉर्मरमध्ये आपण ही माहिती पाहिली की याच्यामध्ये एकच वाइंडिंग असते आणि असे इकडं टॅपिंग काढलेले असतात आणि त्यानुसार आपल्याला सेकंडरी साईडला व्होल्टेज पाहिजे तेवढं कमी किंवा जास्त घेता येतं. हे आपण पाहिलेलं आहे. आणि ट्रान्सफॉर्मेशन रेशो आपण बघितलं इथं V1 आपण V2 बरोबर N1 आपण N2 बरोबर I2 आपण I1. V1 म्हणजे प्रायमरी सप्लाय व्होल्टेज, V2 म्हणजे सेकंडरी व्होल्टेज. त्याचप्रमाणे N1 म्हणजे एकूण टर्न्स, N2 म्हणजे सेकंडरी टर्न्स. याच्याबद्दल आपण माहिती पाहिलेली आहे. यानंतर आपण पाहू इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मर. बघा, इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मरमध्ये करंट ट्रान्सफॉर्मर आणि पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर असे दोन प्रकारचे ट्रान्सफॉर्मर येतात. आणि याचा उपयोग अर्थातच करंट ट्रान्सफॉर्मरचा करंट मोजण्यासाठी आणि पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मरचा व्होल्टेज मोजण्यासाठी उपयोग होतो. परंतु हे ट्रान्सफॉर्मर जे हाय टॉवर जे गेलेले असतात, हाय ट्रान्समिशन टॉवर, मोठ्या मोठ्या ट्रान्समिशन टॉवर जातात, तर त्याचं जे व्होल्टेज हाय व्होल्टेज असतं, HT लाईन्स असतात त्या. आणि HT व्होल्टेज, हाय ट्रान्समिशनचं व्होल्टेज आपल्याला मोजण्यासाठी, जर करंट आणि व्होल्टेज मोजण्यासाठी आपल्याला याचा उपयोग होतो. कारण हाय ट्रान्समिशनचं व्होल्टेजसुद्धा जास्त असतं आणि करंटही जास्त असतो. आणि मग त्या ठिकाणी जर आपल्याला जर मीटर जर वापरायचे असेल, ॲमीटर आणि व्होल्टमीटर जर वापरायचे असतील, तर त्याचे फार मोठ्या आकाराचे आपल्याला बनवावे लागतील. आणि हे म्हणजे फार गैरसोयीचं आहे हे. आणि त्यामुळं काय केलेलं आहे की छोट्या आकाराचे व्होल्टमीटर आणि ॲमीटर याच्या सहाय्यानेच आपल्याला हा जास्त व्होल्टेज आणि जास्त करंट मोजता येतं. त्यासाठी हे करंट ट्रान्सफॉर्मर आणि पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर बनवलेले आहेत. तर आपण आता यांची माहिती पाहूया. सुरुवातीला आपण करंट ट्रान्सफॉर्मरची माहिती पाहूया. करंट ट्रान्सफॉर्मरची माहिती आपण पाहत आहोत. इथे बघा, आपण करंट ट्रान्सफॉर्मरचं सर्किट दाखवलेलं आहे. इथे या HT लाईन्स आहेत. मग या HT लाईन्सच्या सिरीजमध्ये हे करंट ट्रान्सफॉर्मरचे प्रायमरी वाइंडिंग जोडलेले असते. HT लाईनच्या सिरीजमध्ये हे बघा, या ठिकाणी जाड तारेचा हा कंडक्टर असतो. हे ट्रान्सफॉर्मरचा कोर दाखवला इथे. ही प्रायमरी साईड आहे, ही सेकंडरी साईड आहे. प्रायमरीला कमी वेडे असतात आणि जाड तारेचं असतं. जास्त प्रमाणामधून करंट या वाइंडिंगमधून वाहतोय HT लाईनमधून आणि म्हणून त्याचा जाड असतो तो. आणि सेकंडरी साईडला स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आहे. वेडे जास्त आहेत, वेडे कमी आहेत, वेडे जास्त आहेत. आणि ट्रान्सफॉर्मेशन रेशोच्या प्रमाणामध्ये याच्यामधून उच्च व्होल्टेज निर्माण होतं. या ठिकाणी सेकंडरी साईडला हाय व्होल्टेज आहे आणि परंतु कमी करंट या ठिकाणी निर्माण होतं. सेकंडरी साईडला व्होल्टेज जास्त असलं तरी करंट कमी आहे आणि हा म्हणून स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आहे. मग सेकंडरी साईडला इथं ॲमीटर जोडलेलं आहे आणि ॲमीटरला काय केलेलं असतं, आर्थिंग केलेली असते. सेकंडरी साईडला आर्थिंग केलेली असते सेकंडरी साईड. अशा प्रकारचं याचं कनेक्शन आहे. मग ट्रान्सफॉर्मेशन रेशो आपल्याला माहिती आहे काय, जसं पॉवरचं जर आपण पाहिलं, प्रायमरी पॉवर बरोबर सेकंडरी पॉवर, हे असं ट्रान्सफॉर्मरच्या व्याख्येनुसार अशी स्थिती असते. मग इथे जर समजा आपण म्हटलं की याचे पॉवर उदाहरणार्थ ही 100 आहे किंवा 1000 आहे, इकडं 1000चं असणार आहे. पॉवर फॅक्टर आपण 1 धरूया, तर त्यावेळेस काय होईल की व्होल्टेज गुणले करंट बरोबर व्होल्टेज गुणले करंट अशी अवस्था असणार आहे. मग इथे जर आपलं व्होल्टेज जर 250 असेल तर करंट किती येईल, 4 अँपिअर येईल. आणि या ठिकाणी व्होल्टेज आपलं कमी जास्त घेऊया आपण. आता व्होल्टेज आपलं जर 500 असेल तर करंट किती येईल, 2 अँपिअरच येईल. करंट किती येईल, 2 अँपिअरच येईल. अशा प्रकारचं हे एक एक्झाम्पल म्हणून आहे. प्रायमरी पॉवरवर सेकंडरी पॉवर. व्होल्टेज कमी असेल तर करंट जास्त येते, व्होल्टेज जास्त असेल तर करंट कमी होतं.
त्याच्या प्रमाणामध्ये व्होल्टेज दुप्पट झालेलं आहे इकडं, म्हणून करंट कमी झाला आहे. म्हणून व्होल्टेज आपल्याला पाहिजे होतं V1/V2 बरोबर I2/I1 हे आपलं ट्रान्सफॉर्मेशन रेशो आहे बरोबर, N1/N2 हे विड्यांच्या प्रमाणामध्ये हे आपल्याला माहिती आहे. म्हणून या ठिकाणी V1/V2 V1 किती आहे 250 आहे, V2 किती आहे 500 आहे बरोबर, I2 किती आहे 2 आहे आणि इकडं 4 आहे. बघा प्रमाण तेच आहे, बे 2 4 250 1 250 250 दुने 500 1/2 बरोबर 1/2 हे प्रमाण सेम आहे, तर याला प्रमाण म्हणतात. तर अशाच प्रकारे या ठिकाणी काय केलेलं असतं की सेकंडरी साईडला व्होल्टेज जास्त आहे परंतु करंट कमी आहे, म्हणून कमी रेंजचं ॲमीटर आपलं इथं जोडलेलं आहे. आपण आता उदाहरण आपण या ठिकाणी घेतलं आहे की 10 एम्पियरचं स्केल असणारं हे ॲमीटर आहे, मोठा भाग दाखवला आपण. तसं हे 10 एम्पियरचं ॲमीटर आपण घेतलं आहे समजा, आणि प्रत्यक्षामध्ये याचा करंट या ठिकाणी लाईनचा करंट किती आहे तर त्याचं प्रमाण ठरवलेलं असतं की प्रत्यक्ष आपल्याला या ठिकाणी समजा काटा आपला 6 वर आहे, म्हणजे 6 एम्पियर करंट इथं दाखवतो हा ॲमीटर, म्हणजे कमी रेंजचा ॲमीटर आपण इथं जोडलेला असतो. कमी रेंजच्या ॲमीटर सहाय्याने आपण या HT लाईनचा जास्त करंट आपल्याला मोजता येतो. मग जरी प्रत्यक्ष आपल्याला जरी 6 वर काटा दिसत असला परंतु याचं स्केल ठरवलेलं असतं. जसं आता स्केल जर आपण जर हे 10/1 असं जर ठरवलं तर याचा अर्थ काय आहे की प्रायमरी वाइंडिंगमधून 10 एम्पियर करंट व्हायला तर सेकंडरीला 1 एम्पियर करंट वाहतोय, किंवा याच्यामधून जर 100 एम्पियर वाहत असेल तर या ठिकाणी 10 एम्पियर दाखवेल. पण इथे आता काटा 6 वर आहे, याचा अर्थ काय झाला 6 तर 6 गुणिले 10 म्हणजे प्रायमरीमधून 60 एम्पियर करंट वाहतोय. प्रत्यक्ष आपल्याला दिसतोय किती 6, म्हणजे कमी रेंजचं हे ॲमीटर इथं जोडलेलं आहे. परंतु या करंट ट्रान्सफॉर्मरच्या सहाय्याने आपण काय करतो की प्रायमरी वाइंडिंगमधून वाहणारा हा जो करंट आहे 60 एम्पियर करंट, हा या ठिकाणी 10 एम्पियरचे कॅपॅसिटी असणाऱ्या छोट्या ॲमीटरच्या सहाय्याने आपण हा करंट मोजतोय. तर हा 60 एम्पियर असला तरी या ठिकाणी मात्र आपल्याला 6 दाखवतोय, परंतु स्केलवरती हे समजण्यासाठी मी असं केले. प्रत्यक्ष काय केलं असतं कमी रेंजचाच ॲमीटर असणार छोट्या आकाराचा 10 एम्पियरचा, परंतु त्या ठिकाणी काय केलं असतं की याचं स्केल असं लिहिलं असतं याच्या प्रमाणामध्ये. जसं आता इथं 0 आहे तर इथं 1 आहे, तर याचं प्रमाण 10/1 असेल तर इथं 10 लिहिलं असणार, इथं 20 लिहिलं असणार, इथं 30 40 50 60 70 80 90 आणि 100 असं लिहिलेलं आहे. त्या प्रमाणामध्ये आपल्याला मग डायरेक्ट जरी 6 एम्पियर करंट इथं वाहत असला पण इथं ते आकडे मात्र प्रत्यक्ष त्याच्या प्रमाणात या ठिकाणी लिहिलेले असतात. म्हणजे हा छोटा आपल्याला लहान कॅपॅसिटीचं लहान ॲमीटर आपल्याला 60 एम्पियर करंट दाखवतो. पण HT लाईनमधून एवढा मोठा जास्त करंट वाहत असताना असा छोट्या आकाराच्या ॲमीटरच्या सहाय्याने आपल्याला हे जास्त करंट आपल्याला मोजता येतो. याचा रेशो जर जास्त असला समजा काय बघा 100च 1 असला तर काय होईल, म्हणजे उदाहरण आहे तर अजून एक शून्य वाढवावं लागेल आपल्याला. म्हणजे याचा अर्थ 600 एम्पियर जर करंट वाहत असला तर एवढा मोठा, तर इथे छोट्या आकाराच्या सहाय्याने आपल्याला इथं एक शून्य वाढवला तर इथं 600 दिसेल आपल्याला. म्हणजे हे प्रमाण इथं या प्रमाणच्या सहाय्याने डायरेक्ट इथं या स्केलवरती ही जी वाचनपट्टी आहे त्याच्यावर तसे ते आकडे लिहिलेले असतात, आणि त्याच्या सहाय्याने आपल्याला असं या करंट ट्रान्सफॉर्मरच्या सहाय्याने आपल्याला मग जास्त करंट जरी वाहत असला प्रायमरीमध्ये तर सेकंडरीला लहान आकाराच्या ॲमीटरच्या सहाय्याने की त्याच्या स्केल पट्टीवरती तसे आकडे लिहून त्या प्रमाणामध्ये रेशो म्हणजे प्रमाण की आपल्याला प्रत्यक्ष जास्त करंट मोजता येतो. तर याला म्हणतात करंट ट्रान्सफॉर्मर. मग याच्यामध्ये काय होतं की काही कारणास्तव सेकंडरी जर समजा ओपन झाली तर काय होतं सेकंडरीमधून करंट वाहत नाही, मग परंतु प्रायमरीमधून आपला जास्त करंट वाहतोय, त्याच्यामुळं काय होईल की कोर आपला जास्त गरम होईल. आणि म्हणून काय हे जे प्रॉब्लेम टाळण्यासाठी आपल्याला सेकंडरी साईड इथे जे आहे याला आर्थिंग केलेली असते. सेकंडरी साईडला इथे हे हिच्याऐवजी इथं आपल्याला दाखवावं लागणार ही सेकंडरी साईड
अर्थ केलेली असते. जर असा प्रॉब्लेम जर झाला तर अर्थिंग आपल्याला करावी लागते आणि त्याच्यामुळं काय होतं की याची ट्रान्सफॉर्मरची सुरक्षितता होते. एवढाच एक फॉल्ट या ठिकाणी होऊ शकतो. तर अशा प्रकारे हे आहे करंट ट्रान्सफॉर्मर. या ठिकाणी म्हणजे हाय ट्रान्समिशन टॉवरच्या मधून जो जास्त करंट वाहतोय तो आपल्याला छोट्या आकाराच्या करंट ॲमीटरच्या सहाय्याने जास्त करंट मोजता येतो. याबद्दल आपण माहिती पाहिली. याला म्हणतात सिटी करंट ट्रान्सफॉर्मर. तर याच्यानंतर आपण पॉवर ट्रान्सफॉर्मर किंवा PT याच्याबद्दल माहिती पाहूया. बघा पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मरची माहिती आपण पाहत आहोत. पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर या ठिकाणी HT लाईन दाखवली आणि पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरीला आपण इथं जास्त वेढे दिलेले आहेत आणि पॅरललमध्ये जोडलेली इथं दिसते आपल्याला. सेकंडरी ही जाड तारेची असते आणि कमी वेढे दिलेले असतात. इथं एक कमी रेंजचं व्होल्टमीटर आपण जोडलेलं आहे. साधारणपणे जे व्होल्टेज जे आहे हे स्टेप डाऊन केलेलं असतं. इथे प्रायमरी तर HT लाईन असल्यामुळं प्रायमरीचं व्होल्टेज जास्त आहे त्याच्यामुळे इथे वेढे आपण जास्त दिलेले आहेत आणि स्टेप डाऊन असल्यामुळं वेढ्यांच्या प्रमाणामध्ये आपल्याला व्होल्टेज मिळते. ट्रान्सफॉर्मेशन रेशो आपण बघितलं. आपण वेढे कमी असेल तर त्या प्रमाणामध्ये व्होल्टेज कमी होतं. साधारणपणे 110 व्होल्टपर्यंत व्होल्टेज स्टेप डाऊन केलेलं असतं. म्हणजे स्टेप डाऊनमध्ये काय आहे व्होल्टेज कमी करंट जास्त. करंट जास्त असल्यामुळं जाड तार ठेवावं लागतं आपल्याला. कारण जेवढी कंडक्टरचा आकार जास्त जाड असतो त्याच्यातून जास्त करंट पास होतो. बारीक तारेचं पास असेल तर करंट कमी पास होणार. रेजिस्टन्स जास्त असतो. रेजिस्टन्स कमी केलेलं जाड तार आहे म्हणून इथं करंट जास्त आहे आणि व्होल्टेज कमी आहे. आणि याप्रमाणे जसं आपण इथं पाहिलं होतं की करंट ट्रान्सफॉर्मरमध्ये त्याचप्रमाणे इथं जसं स्केल असतं तसंच हा कमी रेंजचा व्होल्टमीटर आहे आणि या स्केलच्या प्रमाणामध्ये मग या ठिकाणी आकडे तसे लिहिलेले असतात आणि प्रत्यक्ष HT लाईनमधून जास्त व्होल्टेज वाहत आहे आणि त्याच्या प्रमाणामध्ये आपण काय केलेलं की इथं 110 व्होल्ट जरी कमी असलं तरी या ठिकाणी त्याच्या रेषेच्या प्रमाणामध्ये मग इथं स्केलवरती व्होल्टेज दाखवलेलं असतं. असं या ठिकाणी केलेलं असणार आहे. म्हणजे याच्यातून 1100 व्होल्ट जर वाहत असेल तर इथं आपल्याला 110 व्होल्टच दिसणार. प्रत्यक्ष 1100 व्होल्ट जरी वाहत असला 1100 तर इकडे किती दिसणार 110. म्हणजे प्रमाण किती झालं आपलं 10:1 प्रमाण झालं. 10:1 प्रमाण झालं. 10 पट जास्त व्होल्टेज इथं आहे पण प्रत्यक्ष आपल्याला त्याचं 1% फक्त मिळतं इथं 10:1 असा अर्थ त्याचा झाला. आणि म्हणून अशा प्रकारे काय आहे की पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मरच्या सहाय्याने आपल्याला HT लाईनचं जास्त व्होल्टेज जे आहे हे कमी रेंजच्या व्होल्टमीटरच्या सहाय्याने आपल्याला हे मोजता येतं. असं केलेलं आहे. अर्थात या ट्रान्सफॉर्मरचं आपल्याला माहिती आहे इथं की अर्थिंग केलेली असते. सुरक्षेसाठी कोणत्याही उपकरणाला केलेलेच असते. काही धोका होऊ नये इथं. आणि या ठिकाणी करंट ट्रान्सफॉर्मर आपल्याला जर काढायचं असेल तर याची सेकंडरी शॉर्ट करावी लागते अगोदर आपल्याला. शॉर्ट करूनच मग हा करंट ट्रान्सफॉर्मर काढावा लागतो. तर अशा प्रकारे हे पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मरच्या सहाय्याने आपण HT लाईनचा हाय व्होल्टेज मोजतो आपण छोट्या आकाराच्या व्होल्टमीटर सहाय्याने आणि HT लाईनचं जे हाय करंट आहे हा छोट्या आकाराच्या ॲमीटरच्या सहाय्याने आपण मोजतो. परंतु त्या ॲमीटरवरती किंवा व्होल्टमीटरवरती रेंजच्या प्रमाणामध्ये आकडे हे जास्त लिहिलेले असतात. मोठे आकडे लिहिले असतात परंतु प्रत्यक्ष मात्र व्होल्टेज कमी मिळतं त्या ठिकाणी आणि करंट कमी मिळतो. परंतु प्रमाणाच्या सहाय्याने त्या ठिकाणी मल्टिप्लाय करून आपण असे आकडे त्या ठिकाणी लिहिले असतात आणि त्या प्रमाणामध्ये आपल्याला रीडिंग मग चटकन मिळतं. अशा प्रकारे हे करंट ट्रान्सफॉर्मर आणि पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मरची माहिती आपण पाहिलेली आहे. याला आपण इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मर म्हणतो. काय म्हणतो इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मर. मग याच्या सहाय्याने पॉवर कशी मोजायची याचा आपण आता माहिती पाहूया. बघा CT व PTचा उपयोग कशा प्रकारे करता येऊ शकतो. हे जे सर्किट डायग्राम इथे आपण काढलेले आहे जोडणी दाखवलेले आहे तर याचा उपयोग कसा आहे HT लाईनचा करंट मोजणे व्होल्टेज व पॉवर मोजणे यासाठी याचा उपयोग केलेला आहे. इथं हे PT आहे पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर. इकडं करंट ट्रान्सफॉर्मर आहे. याचा रेशो बघा 50/5. त्याचप्रमाणे इकडे आहे वॅटमीटर. बघा कनेक्शन कसं आहे आपण बघूया. या ठिकाणी हा पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर आहे इथे आणि
याचं जे व्होल्टेज कसं असणार आहे 1100/110 110 व्होल्टपर्यंत स्टेप डाऊन या ठिकाणी केलेले आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी पण 50/5 चा ट्रान्सफॉर्मर आहे. इथे सुद्धा ॲमीटर जोडलेला असणार आहे. इथे हे वॅटमीटर आहे. वॅटमीटरची करंट कॉईल आहे. करंट कॉईल आपण ही सीटीला जोडलेली आहे. सीटीचे 2 टोकं इथं करंट कॉईलला जोडलेत. आणि ही जी प्रेशर कॉईल आहे वॅटमीटरची याची 2 टोकं आपण इथे जोडलेली आहेत याला पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मरच्या सेकंडरीला. म्हणजे पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मरची सेकंडरी वॅटमीटरच्या प्रेशर कॉईलला, करंट कॉईलची सेकंडरी वॅटमीटरच्या या ठिकाणी प्रायमरीला जोडलेली असं कनेक्शन केलेलं आहे. आणि याचं रेशो या ठिकाणी दाखवलेलं आहे. आणि त्या प्रमाणामध्ये आपल्याला इथं आता पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मरच्या साहाय्याने व्होल्टेज मोजता येते, HT लाईनचं व्होल्टेज मोजता येतं, त्याचप्रमाणे करंट मोजता येतो आणि पॉवर मोजता येतं. असं हे कनेक्शन असणार आहे. इकडे सप्लायचे लाईन्स आहेत, इकडं लोड आहे. अशा प्रकारे याचं सर्किट असणार आहे. अशा प्रकारे विद्यार्थ्यांना आजच्या लेसनमध्ये आपण इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मर याच्यामध्ये करंट ट्रान्सफॉर्मर आणि पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर याची माहिती पाहिलेली आपण. त्याचप्रमाणे ॲटो ट्रान्सफॉर्मरची माहिती आपण पाहिलेली आहे की सिंगल वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर कसा असतो हा आपण मागच्या वर्षी जे प्रॅक्टिकल आपण केलेले आहेत की सप्लाय व्होल्टेज देताना की तो जो सिंगल वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर आपण पाहिलेला आहे ॲटो ट्रान्सफॉर्मर तर तो आपल्याला माहिती आहे. त्याचप्रमाणे हा सिंगल वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर असतो या ठिकाणी ॲटो ट्रान्सफॉर्मर याची माहिती आपण पाहिलेली आहे. तर असा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि चॅनलवर नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. धन्यवाद.